नमस्कार. आज 1 ऑगस्ट 2025. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा बनवतोय. कारण असं होतं, ऑगस्टचा महिना हा खास करून क्रांतीचा महिना म्हणून ओळखला जातो. खूप चांगले माइलस्टोन या महिन्यामध्ये आहेत. याच महिन्यात आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, क्रांती दिन आहे. तर या महिन्यापासूनच आपण एक नवीन चांगली संकल्पना जवळपास 16 महिने आधी का सुरू करू नये असं मला वाटतं. म्हणूनच आज 1 ऑगस्ट पासून मी 2026च्या शेवटी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू करतोय. आत्ताच मी मंडईच्या शारदा गजाननाला जाऊन साकडं करून आलोय. मागच्या वर्षी आपण जवळपास 65,000ची नोंदणी पूर्ण केली होती. यावर्षी आपण आधीपासूनच सुरुवात करतोय, अधिक जोमाने सुरुवात करतोय. यावर्षी माझं टार्गेट किमान 2.5 लाख मतदार नोंदणी करायचंय. यावर्षी पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मला भारतीय जनता पक्षाकडनं पहिल्या फेरीतच विजय मिळवण्यासाठी पक्ष नोंदणी करेलच. त्या व्यतिरिक्त ही 2.5 लाखाची नोंदणी, हे 2.5 लाख माझे मतदार आणि भारतीय जनता पक्ष सर्व कार्यकर्ते जी नोंदणी करतील याच्यावर मला ठाम विश्वास आहे की पक्षाने मला या नोंदणीच्या आधारावर तिकीट द्यावे आणि या विश्वासाला आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत मी नक्कीच विश्वासपात्र ठरण्याचा प्रयत्न ठरेल आणि किमान 1.5 ते 2 लाखाच्या मार्जिनने पहिल्याच फेरीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे पुणे पदवीधर मतदारसंघ परत खेचून आणेल. या नोंदणीसाठी आता आपण सुरुवातीला कृपया माझ्या नंबर्सवर मला संपर्क करायला सुरुवात करा. मला माहिती आहे अनेक लोकांचे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मिळणं हे अवघड आहे. अनेक लोकांना हाही विचार असतो की माझं जर नॉर्मल निवडणुकीमध्ये जर नाव आहे तर पदवीधरसाठी परत वेगळं नोंदवायची गरज आहे का? तर नक्कीच आहे. त्याच्यासाठी वेगळा फॉर्म असतो, त्याच्यावर तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला लावणं गरजेचं आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो सगळं ॲप्लिकेशन आपल्याला प्रोसेस करायचं आहे. यासाठी आमचे कॅम्पेन सुरू झालेत. मी यामार्फत कमेंट बॉक्समध्ये मी एक नंबर्स देतोय किंवा आत्ता जो स्क्रोलवर प्रत्येक व्हिडिओला तुम्ही बघत असाल की माझा नंबर असतो, त्याऐवजी जो आत्ता नंबर दिसतोय या खालच्या नंबरवर संपर्क करा. हा नंबर डेडिकेटेड आम्ही पदवीधर मतदार संघासाठी ठेवलेला आहे. या नंबरवर संपर्क करा. आम्ही आपल्याला नोंदणीसाठी संपूर्ण सहकार्य करू. मला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे की आपण किमान 2.5 लाख पदवीधरांची नोंदणी पुणे पदवीधर मतदारसंघातून करू. पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे संपूर्ण पुणे जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूर अशा 5 जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारसंघ हा विस्तारलेला आहे. एवढ्या मोठ्या पदवीधर मतदारसंघामधून मी फक्त 2.5 लाख मतदार नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवतोय. आजपासून या उपक्रमाला सुरुवात करतोय. मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे. इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.